लक्षवेदी के माध्यम से मुंबई शहर और आसपास के जितने भी शहर है उसमें रेगुलेटेड हॉकिंग यानी कि इस तरह की व्यवस्था जिसमें हॉकर्स की भी सुविधा हो और नागरिकों की भी सुविधा हो, उसके लिए मैंने सरकार का ध्यान आकर्षित किया है। लेकिन अध्यक्ष महोदय, सरकार और मुंबई महानगर पालिका का खड़े रह के मैं यहाँ निषेध करता हूँ कि ये लक्षवेदी वारंवार आती है, जो जैसा उत्तर छापा हुआ है पिछली बार वैसा उत्तर मिलता है। अध्यक्ष महोदय, आप सोचिए कि सरकार कितनी गंभीर है। अध्यक्ष महोदय, 2014 में नियम बनाए गए, नियम बना के बिल्कुल स्पष्टता आ गई कि टाउन वेंडिंग कमेटी बनाना है। टाउन वेंडिंग कमेटी के बाद सर्वे करना, सर्वे करके पिचेस अलॉट करना, सब नियम बने हुए अध्यक्ष महोदय। और सर्वे के बाद जो ऐसे हॉकर्स है जिनको न्याय मिलना चाहिए, उनको न्याय न मिलते हुए मुंबई शहर में नए हॉकर्स को बिठाना, रैकेट चलाना, ये काम मुंबई महानगर पालिका करती है। अध्यक्ष महोदय, आज आपसे न्याय मुझे चाहिए कि मुंबई शहर में वो हॉकर्स जिनको सुप्रीम कोर्ट कहता है कि लाइवलीहुड देना है, जिनको नियम बना के दिए गए, उनको अन्यायपूर्वक ट्रीट किया जाता है। उनको उठा के आते सीधे हॉकिंग जोन है नहीं है, उसके पास लाइसेंस या उसके पास सर्वे पावती है कि नहीं है, नहीं देख के उनको फेंक दिया जाता है अध्यक्ष महोदय। और नए नए हॉकिंग जोन बना के हफ्ता वसूली मुंबई महानगर पालिका करती है अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, अभी मुझे मालूम है मंत्री महोदय जी को ब्रीफिंग की होगी कि यहाँ पर हाईकोर्ट में एक केस है। अध्यक्ष महोदय, टेंडर का मामला हो ना तो 5-5 लाख रुपया देकर काउंसिल खड़े रह करके ये मुंबई महानगर पालिका जो है केस में न्याय लेने का काम करती है। ये केस इतने सालों से चल रहा है, लेकिन मुंबई महानगर पालिका कोई काउंसिल खड़े रह के इस पर निर्णय लेने के लिए कोई प्रयत्न नहीं करती। अध्यक्ष महोदय, आज मेरा स्पेसिफिक प्रश्न है, क्या सरकार इसकी गंभीरता देखते हुए क्या सरकार 1 महीने के अंदर ये सारे प्रोसेस को पूरा करेगी क्या? अध्यक्ष महोदय, क्या आपके माध्यम से मंत्री महोदय बताएंगे कि इस केस के अंदर मुंबई महानगर पालिका के प्रयत्न क्या है? कुछ नहीं रहेंगे। अभी नई काउंसिल आई है, आप टाउन वेंडिंग कमेटी के निर्णय को इंप्लीमेंट कीजिए। जितने लोगों को आपने सर्वे में लिया है उनको पिचेस देके अलॉट करके हॉकिंग जोन बना के आप मुंबई को रेगुलेटेड हॉकिंग लाने का काम कीजिए। मुझे मालूम है हॉकर्स के लिए बोलना यानी कि एक बड़ा बवाल खड़ा करना, लेकिन वही हॉकर्स से गौर गरीब नागरिक जो है अपनी वस्तु लेते हैं, हर समाज के लोग लेते हैं। मैं रेगुलेटेड हॉकिंग की बात कर रहा हूं, मैं अनरेगुलेटेड हॉकिंग की बात नहीं कर रहा हूं। मैं ऐसी हॉकिंग की बात कर रहा हूं जो हमारे स्ट्रीट्स के ऊपर शिष्टता भी लाएगी। लेकिन अगर शिष्टता आएगी तो इनका हफ्ता कौन देगा? ये हफ्ताखोरी को कब सरकार बंद करेगी? अध्यक्ष महोदय, आपके माध्यम से ये पॉइंटेड मैंने प्रश्न सरकार से पूछे। और एक कहना है अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय जी ब्रीफिंग में आपको बहुत कुछ ये बोलेंगे। मुंबई महानगर पालिका की जाड़ी चमड़ी के जो अधिकारी है ना, इनको हमने 10-12 साल झेला है। आप इस उद्देश्य से उत्तर दीजिए कि ये हॉकर्स को भी न्याय मिले, मुंबई शहर को भी न्याय मिले और पूरे एमएमआर रीजन के अंदर टाउन वेंडिंग कमेटी बने। उस उद्देश्य से आप मुझे उत्तर दे देंगे, ये उम्मीद है। धन्यवाद। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य रईस शेख साहेबांनी मुंबईच्या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर या ठिकाणी लक्षवेधी आणलेली आहे आणि त्यांनी सांगितलेली ही देखील वस्तुस्थिती आहे की गेल्या 3-3.5 वर्षामध्ये हॉकर्सच्या बाबतीमध्ये ज्यावेळी प्रश्न आला, ज्यावेळी औचित्याचा मुद्दा आला किंवा ज्यावेळी लक्षवेधी आली, त्यावेळी प्रामाणिकपणानं सरकारनं आणि मुंबई महानगरपालिकेनं देखील याच्यावर काही मार्ग निघतोय का बघण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मुंबई महानगरपालिकेनं त्यावेळी हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल याच्यामध्ये आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। सुप्रीम कोर्टाने देखील या सगळ्या केसेस त्यांच्याकडे असताना पुन्हा एकदा हायकोर्टाकडे पाठवल्या आणि 11 फेब्रुवारीला याचं फायनल हिअरिंग झालेलं आहे। याच्यामध्ये देखील हॉकर्सवाल्यांना न्याय देण्यासाठी आणि मुंबई शहरातल्या नागरिकांना न्याय देण्यासाठी देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं ज्येष्ठ वकिलांनी आपली बाजू मांडलेली आहे आणि आता ती केस रिझल्टसाठी तयार झालेली आहे। पण हे सगळं करत असताना सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की हायकोर्टाचे जे काही निर्णय झाले त्याच्यानंतर हॉकर्सवाल्यांवर कारवाई झाली, त्यांना पिचेस तयार करून देणं आवश्यक होतं, हॉकर्स झोन करणं आवश्यक होतं। त्याच्यानंतर किती मतदार म्हणून पात्र असलेले हॉकर्स आहेत त्याची सगळी आकडेवारी मला असं वाटतं की तुमच्याकडे सगळ्यांकडेच आहे। मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्याच आमदारांकडे आहे। 32,415 हे पात्र मतदार म्हणून हॉकर्स आपण मानतो मुंबई महानगरपालिकेच्या। 2014 मध्ये सर्वेक्षण झालं, अर्ज वितरित केले 1,28,443। मुंबई महानगरपालिकेला प्राप्त झालेले जे अर्ज आहेत ते 99,435 आहेत आणि त्याच्यातनं मतदार म्हणून जे पात्र केलेले आहेत म्हणजे अधिकृत म्हणून जे पात्र केलेले आहेत त्याची संख्या 32,415 अशी आहे। परंतु हे सगळं झाल्यानंतर हॉकर्सच्या संघटना ज्या काही कोर्टामध्ये गेलेल्या आहेत त्याच्याबद्दल शासन आणि महानगरपालिका म्हणून नक्कीच आम्ही त्या ठिकाणी आमची भूमिका मांडतोय। परंतु या संदर्भामध्ये सन्माननीय राज्याचे
उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे नगरविकास विभाग आहे त्यांनी एक बैठक घेतली होती आणि 5 जुलै 2024ला खऱ्या अर्थानं तुमच्या मनामध्ये असलेला निर्णय माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की पथविक्रेत्यांचे निष्कासन करण्यात येऊ नये. बरे निष्कासन का करण्यात येणं पुढे नियम आहे त्याच्यात, म्हणजे सरसकट नाही. शाळा, देवळं, महाविद्यालय, CBSE स्कूल, नगरपालिकेच्या स्कूल, रेल्वे स्टेशन प्रभूसाहेब हे सगळं त्याच्यामध्ये आहे. पण त्याच्यामध्ये निर्णय काय झाला, नियम काय लावला तर पथविक्रेत्यांचे सरसकट निष्कासन करू नये हे माननीय नियम बनवत असताना माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिले. कायमस्वरूपी हॉकर झोन निश्चित होईपर्यंत ज्यांना जर हायकोर्टाच्या नियमाप्रमाणे निष्कासित करायचं असेल तर त्यांना पुनर्स्थापित करण्याचे देखील निर्देश हे त्या नियमामध्ये दिलेले होते. तिसरा होता की सर्वेक्षणाला 5 वर्ष जर पूर्ण झाली असतील तर पुन्हा एकदा सर्वेक्षण करून योग्य कोण आहे आणि अयोग्य कोण आहे हे ठरवण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घ्यावा हा देखील नियम त्यांना घालण्यात आलेला होता. सगळ्यात महत्वाचा विषय की केंद्र सरकारचं जे हॉकर झोन पॉलिसी आहे किंवा ऍक्ट आहे त्या पद्धतीनं देखील मुंबई महानगरपालिकेमध्ये तात्काळ हॉकर झोन आपण कसे करणार आहोत याचा नियोजनाचा आराखडा तयार करावा असं देखील निर्देश माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिले होते. त्याचप्रमाणे विक्री प्रमाणपत्र जे आहे त्याची छाननी करून नवीन विक्री प्रमाणपत्र देखील देण्यात यावं असं त्या नियमामध्ये म्हटलेलं होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जे दादरच्या भागामध्ये अडचण सकाळी 2 वाजल्यापासून म्हणजे पहाटे 2 वाजल्यापासून सकाळी 10 वाजेपर्यंत जी निर्माण होते, जे बाहेरनं ट्रक येतात भाजीचे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये ट्रक येतात त्याच्यामध्ये देखील नागरिकांच्या ज्या काही तक्रारी झाल्या होत्या त्याच्यासाठी मुंबई CP आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनी बसून निर्णय घेऊन नागरिकांना देखील त्याचा फायदा व्हावा आणि ट्रॅफिकला देखील अडचण होऊ नये यासाठी मार्ग काढावा असे निर्देश हे त्यावेळी 5 जुलै 2024च्या नियमान्वये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिले होते. परंतु साहेब ही वस्तुस्थिती आहे की नियमाचं पालन केलं गेलं नाही. कारण दाखवलं गेलं की महानगर हायकोर्टामध्ये केसेस दाखल आहेत असं समजून त्याच्यावर कारवाई केली गेली नाही. परंतु या सभागृहातनं ज्यावेळी चर्चा झाली किंवा या सभागृहामध्ये चर्चा झाली वारंवार हे निर्देश दिलेले होते. आज देखील 5 जुलै 2024च्या नियमाची तंतोतंत अंमलबजावणी झाली पाहिजे अशा पद्धतीचे निर्देश देण्यात येतील. सन्मान्य मंत्री महोदय, प्रश्न अगदी पॉइंटेड आहे. या 2014 मध्ये हा कायदा झाला, 2016 मध्ये या संदर्भातले नियम बनवण्यात आले. कायद्याच्या अनुषंगाने आणि सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार आपल्याला टाउन वेंडिंग कमिटी करायची होती. टाउन वेंडिंग कमिटी केल्यानंतर आपल्याला पिचेस द्यायचे होते सगळ्या हॉकर्सना. आता प्रश्न असा आहे, 2014 मध्ये कायदा झाला, 2016 मध्ये नियम झाले, आज आपण 2026 मध्ये आहोत. 12 वर्ष. आणि 2014 मध्ये टिस्टचा सर्व्हे झाला, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा. त्या सर्व्हेमध्ये 2014ला आपण पात्र हॉकर्सची लिस्ट फायनल केली. आता मला एक गोष्ट सांगा, 2014 पासून 2026 पर्यंत जे पात्र हॉकर्स आहेत त्यांचा दोष काय आहे? त्यांना आपण वंचित का ठेवलंय त्यांच्या रोजगारापासून? आणि नंबर 3, एक ह्याच्यात समजून घ्यायला पाहिजे की आपल्याकडनं दिरंगाई झाली आहे. काही कारणं असतील, सबज्युडिस मॅटर असेल, कोर्टात विषय असेल, परंतु 2014 पासून 2016 पर्यंत केंद्र शासन त्यांना 10,000 20,000 रुपये लोन देतं तिकडे टाउन वेंडिंगसाठी. आणि असं असतानाही जर का त्यांना आपण त्यांच्या रोजगाराची संधी देऊ शकत नसू तर हा त्यांच्यावरती स्पष्टपणे अन्याय आहे. त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे की 2014 मध्ये जी पात्र यादी झालेली आहे त्या पात्र यादीच्या अनुषंगाने या सगळं पात्र हॉकर्सना आपण टेम्पररी पिचेसची सोय करून द्यावीत. ज्या वेळेला तुमचं लिटिगेशन संपेल आणि तुम्ही टाउन वेंडिंग कमिटी मार्फत परमनंट पिचेस द्यायचं काम कराल त्यावेळेला टेम्पररी पिचेस विड्रॉ करा. सन्मान्य अध्यक्ष महोदय, हॉकर्सच्या संदर्भामध्ये आपण जो निर्देश दिलेला आहे की 2014च्या पात्र यादीप्रमाणे त्यांना तात्पुरत्या स्वरूपाची पिचेस अवेलेबल करून द्यावीत अशा पद्धतीचे निर्देश महानगरपालिकेला देण्यात येतील.